मोठ्या माणसाला बोलू नये, वक्रतुंड महाकाय. हा, परंतु आलंय म्हणून सांगायचं. त्या गणपतीच्या वाट्याला काम कोणचं आलेलं होतं तर गाढवाची कळं फेंडवायचं काम त्याच्या वाट्याला आलेलं होतं. नाही, खरंच आहे. हा बुद्धिदाता विनायक आहे. आणि गाढव जो असतो पडत मूर्ख असतो, तेव्हा पडत मूर्खाला बुद्धिदान करण्याचं काम म्हणजे त्याच्यावरती योग्य निगा राखण्याचं गणपतीच्या वाट्याला काम आलेलं. आणि त्याच्या पुढे जरा थोडं बाष्कळ बोलतोय मी, क्षमा असू द्या सर्वांच्या पुढे मी हात जोडून सांगतोय. अर्थ घेताना दुरुपयोग कोणी करून घेऊ नका, सर्वांना हात जोडून मी सांगतोय. गैरसमज कोणी करू नका. अग्निदेवाच्या वाट्याला काय काम आलेलं होतं? बायकांची लुगडी व्हायची, हे अग्निदेवाच्या वाट्याला काम आलेलं होतं. परंतु कंसात त्याची सुधारणा कोणती? ज्या चांगल्या हिंडणाऱ्या फिरणाऱ्या बायका असतील, स्पर्श करण्याला योग्य जे असतील त्यांच्याबद्दलचा विचार नव्हे हा, तर ज्या अस्पृश्य असणाऱ्या बाया असतील, विटाळशी बसलेल्या ज्या बाया असतील, त्या बायांची लुगडी धुण्याचं काम अग्नीच्या वाट्याला आलेलं होतं. ह्याचं कारण काय? अग्नीला विटाळ नाही. तुका म्हणे मूळ नाही अग्नीशी विटाळ. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निर्रूपाप पुण्यांगा. अग्नीला विटाळ नसल्यामुळे विटाळशी स्त्रियांची वस्त्र धुण्याचं काम त्याच्या वाटण्याला आलेलं होतं. आता अग्नीचा अधिकार का सामान्य आहे का? या ठिकाणी त्याला आहुती त्या ठिकाणी दिल्याबरोबर 33 कोटी देवांना नेऊन टपाल पोचवणारा हा अग्नी नारायण. हा, पण त्याच्यावरती रावणाची मात असल्यामुळे त्याच्या वाट्याला हे काम. तात्पर्य हे ऐश्वर्य त्याचं तेवढं आहे असं नाही. हा, अंगातली शक्ती तशी आचाट, अंगामध्ये बळ तसंच. तुमच्या आमच्यासारखं भृगुराम साहेबाचा चहा पिऊन रोड झालेले नाहीत. त्यावेळेची माणसं कशी असतील आणि कसं त्यांचं शरीर त्यांनी कमावलेलं असेल पहा. कैलास पर्वत 3 वेळा जणू उखडून आपल्या हातामध्ये धारण केलेला आहे. ते का तुमच्या आमच्यासारखे होते का? हा, आम्हाला आमच्या अंगातली शक्ती किती बघायचं जर झालं तर अनुमान करा बाबा. नवरा बायको लेकरू किती आम्ही अगदी भट्टे कट्टे, अगदी सधन, अगदी भरपूर, अगदी स्ट्रॉंग. टिरीकोटचा कपडा आमच्या अंगावर. पुरुष आम्ही घट्टे कट्टे, चहा पिऊन आमची अगदी सुदृढ, दारासिंगाची बरोबर बात करणारे. टिरीकोटचा पुरुष आणि असल्या पुरुषाबरोबर विवाह केलेली नायलनची बायको, तिला त्या अंगावरचं वस्त्र घेता घेता पुढे वाट. आणि अशा सुदृढ पती पत्नीच्या पोटाला जन्माला आलेलं प्लास्टिकचं लिकरू फुर केलं की गेलं म्हणून. अशापैकी रावण महाराज नव्हते, सशक्त. 3 वेळा कैलास पर्वत जण हातामध्ये उखडून घेतलेला आहे. अशी शक्ती. भक्ती जर पाहायला जर गेली तर आचार. आपल्या हातानं शिरकमळ आपलं शिरच्छेद करायचा, हातामध्ये ते डोकं धरायचं आणि त्या शिराच्या तारा करायच्या आणि त्याच्यावरती शंकराच्या पुढे आळवीत बसायचं. अशा तऱ्हेची आचाट भक्ती. ज्ञान जर पाहायला जर गेलं तर त्रिकांडी वेद जन करून ठेवलेला आहे. ज्ञान पाहिलं तर आचाट, भक्ती पाहिली तर आचाट, शक्ती पाहिली तर आचाट, ऐश्वर्य पाहिलं तर आचाट, घरातला परिवार पाहिला तर आचाट. एवढं असून सुद्धा रावण भाग्यवान असं तुकोबारायांनी म्हटलं असतं तर काय बिघडलं असतं या ठिकाणी. पण तसा या ठिकाणी उच्चार नाही. भाग्य संतांच्या दृष्टीने ज्यांनी त्याला भाग्य ठरवलेलं आहे, हा संतांचा चष्मा काही वेगळ्या कलरचा असला पाहिजे. आणि प्रापंचिक तुम्ही आम्ही लोक आमच्या नजरेनं अतिश्रेष्ठ हा श्रीमंत आहे म्हणून याला आम्ही भाग्यवान समजतो. हा, पण संतांचा भाग्याबद्दलचा आराखडा अथवा विचार आमच्याहून काहीतरी अलग असतील म्हणून या ठिकाणी श्रीमंतीचं, ऐश्वर्याचं, ज्ञानाचं कुठल्याही तऱ्हेचं प्रदर्शन या ठिकाणी रावणाचं गुळ आपल्या पुढे प्रगट करताना कल्पनेला आपण याच्यातून आपण मार्ग काढू लागलेलो आहोत. भाग्य कशाला म्हणतात? तुकोबाराय म्हणतात की माझ्या भाग्याला उजाळा बसला तेव्हा भाग्य म्हणजे काय?
हे कळायला पाहिजे. म्हणून तेवढ्या करता रावणाचा सापेक्ष दृष्टांत आपल्या पुढे मांडलेला आहे. श्रीमंतीला, ऐश्वर्याला, विद्वत्तेला किंवा या ठिकाणी भाग्याचा संबंध या ठिकाणी तुकोबारायांनी घेतलेला नाही. संतांच्या दृष्टीनं भाग्य कशाला म्हटलेलं आहे आणि त्या भाग्याला उजळा द्यायचा म्हणजे मलिन तरी भाग्य या ठिकाणी संग्रहाला असलं पाहिजे. तेव्हा मलिन तरी भाग्य कोणतं आणि त्या भाग्याला उजळा द्यायचं म्हणजे काय, उजळा कोणाकडून दिला जातो, उजळा दिला असताना त्याचं रूप काय होत असतं, त्याच्यामध्ये काय फेरबदल झालेला असतो इत्यादी गोष्टीचा थोडक्यात आपल्याला विचार करण्याकरता म्हणून मी बोलतोय. भाग्य मलिन तरी भाग्य, संतांनी ह्याला भाग्य म्हटलेलं नाही. त्यांनी म्हटलंय पहा, भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा. भाग्य तरी नोहे धन पुत्रदारा. याला भाग्य आम्ही म्हणत नाही. जग ह्याला भाग्य म्हणत असेल. विठोबा रखुमाई चित्ताला चंचलपणा करण्याचं प्रदर्शन. विठोबा रखुमाई जय विठोबा. भाग्य तरी नो हे धन पुत्रदारा निकटवासवारा संतापायी. याला भाग्य म्हणत नाहीत. म्हणून भाग्य तरी नो हे धन. हा रावणाला धन होत, पुत्र होते, दारा बायका होत्या. मग रावण भाग्यवान म्हटले असते, पण हे लक्षण त्यांच्या दृष्टीनं नव्हे. भाग्य तरी नो हे धनपुत्रदारा निकटवासवारा संतापायी. कदाचित तुमच्यासारखा एखादा म्हणू शकेल की रावणाला एवढी अचाट संपत्ती प्राप्त झालेली होती, मुलं बाळा होते, सगळं काही ठीक आहे, पण हे मृत्यूलोकामध्ये असणारं भाग्य त्याच्या दृष्टीनं कमी पडत असेल. स्वर्गातलं मिळालं तर मग काय हरकत आहे. जय अमरत्व हे सिंहासन ऐरावती सारिके वाहन राजधानी भुवन अमरावती जेथ ओळगे देव पायिका सैंग चिंतामणीची या भूमिका विनोद वटिका स्वरतरुंची या. अशा तऱ्हेचं स्वर्गसुख जर प्राप्त जर झालं असेल तर त्या माणसाला भाग्यवान म्हणायला हरकत काय. नाथ महाराजांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. विठोबा रखुमाई माझ्या लक्षात येणं ओवी वेळेचा अपव्यय मी करीत नाही. आली मागणं तर पुन्हा बोलून दाखवून वाटल्यास की स्वर्गातलं जरी ऐश्वर्य जरी प्राप्त जरी झालं तेही संत समागमा समान कोट्यांशी जाणून न चुकती. आहिकीची का स्वर्गीची भोग पाईक झाली आहे इच्छेची नवे नवे नवे. आता मी म्हटलो अर्ध तेही संत समागमा समान कोट्यांशी जाणून न चुकती. आरली ओवी आली पहिली दोन चरण लक्षात येणार. विठोबा रखुमाई पाच दुनी 10 म्हणजे 10 हेच त्याचं उत्तर आहे. 5 दुनी 9 म्हणजे एक आकडा कमी केला तरी ते चुकीचं उत्तर.
किंवा 5 दुनी 11, एक आकडा चढवून जरी म्हटलं तरी ते चुकीचं उत्तर. 5 दुनी 10 म्हणजे 10 हाच त्याचा उत्तराचा शब्द आहे. जी लय माझ्या तोंडातून निघालेली असेल आणि ज्या लई बरोबर पखवाज वाजत असेल तीच लय. एक मात्रेनं मागा असलं तरी बेताल, एक लयनं पुढे गेलेली असली बेताल मी गाणारा मनुष्य. बाकीच्या बावळट बुवासारखा बुवा ना विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा. अर्धी लक्षात आलेले पुन्हा लक्षात आले तरी पुन्हा मी म्हणून दाखवीन. तोपर्यंत फार तर चरण म्हणतो. आणि कटी भाग्य येत पुरवंडी, आणि करो ही आसांडी इंद्रा आईशी, आणि कती भाग्ये येत कुरवंडी, करोनिया सांडी इंद्रा आईशी. इंद्रपद प्राप्त झालेलं जरी भाग्य तुम्ही जरी समजत असलात तरी परंतु तीही संत समागमा समान कोट्यांश जाण न तुकती. अर्धी होई माझ्या लक्षात येई नाही, पुढचीच 2 चरण लागले त्या यायला. तीही संत समागमा समान कोट्यांश जाण न चुकती. हा म्हणजे भाग्याचं लक्षण या ठिकाणी सांगत असताना पैशा अडक्याला भाग्य या ठिकाणी न म्हणताना मलिन तरी असणारं भाग्य संतांच्या दृष्टीनं कोणतं आहे आणि त्याला उजळा. हा म्हणजे काय, हा भाग्य कशाला म्हटलंय त्यांनी आता स्पष्ट सांगू का तुम्हाला. माणसाला नरदेह प्राप्त होणं हेच मूळ भाग्याचं लक्षण आहे. भाग्याशिवाय नरदेहच प्राप्त होत नसतो. हे मलिन असणार आमच्या संग्रहाचं भाग्य. पण भाग्याचा वापर आम्ही न व्यवस्थितपणाने केल्याच्या योगानं त्याच्यावरती तांबोरा चढला, गंज चढला, शेरवटपणा त्याला आला. म्हणून त्याच्याकरता त्याला पालिशची जरूर आली, उजाळा देण्याची. मलिन जरी असणार संग्रहाला असणारं भाग्य जर काय असेल तर मनुष्य शरीर प्राप्त होणं. आणि पुन्हा त्यातली त्यात सांगायचं झालं तर मनुष्य शरीर प्राप्त जे व्हायला पाहिजे ते इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन, जपान असल्या पाश्चात्य देशामध्ये न प्राप्त होताना भरतखंडामध्ये मिळणं फार अवघड गोष्ट आहे. हो, की ज्या देशामध्ये ज्ञानोबारायासारखे तुकोबारायासारखे महात्म्य अवताराला आलेले आहे, की ज्या देशामध्ये चंद्रभागेसारख्या, इंद्रायणीसारख्या, गोदा, गंगा, तुंगभद्रा वगैरे कृष्णा अशा तऱ्हेच्या पवित्र नद्या ज्या देशातून वाहत आहेत. स्नान घडल्यानंतर काय होईल ते काय आम्हाला सांगता येत नाही, परंतु नुसत्या ज्याच्या नावाचा उच्चार जरी मुखावटा घडला तर काय फलप्राप्ती साधू संतांनी सांगितले. वाचे म्हणता गंगा गंगा, सर्व दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्याशी नाही यमपुरी. म्हणजे ज्या नदीच्या नावाचा नुसता उच्चार जरी केला तरी सुद्धा पाप क्षालन करण्याची अद्भुत शक्ती ज्या तीर्थाच्या ठिकाणी आहे. आणि अशा तऱ्हेची पवित्र तीर्थ ज्या भरतखंडामध्ये वाहतात, अशा भरतखंडामध्ये नरदेह प्राप्त होणं भाग्याचं लक्षण आहे. आणि त्याच्या पुढे जरा थोडं बोलूच का. नरदेह प्राप्त झालेला आहे, भरतखंडातही प्राप्त झालेला आहे. आणि त्याच्या पुढं तो सुदृढ प्राप्त होणं त्याच्यापेक्षा अवघड गोष्ट आहे. भाग्याच्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या, भाग्याच्या गोष्टी आहेत. भरतखंडात देह प्राप्त झालाय मान्य आहे. पण जन्मांध एखादा असतो,
एखादा जन्मांध मनुष्य जर असला, त्याला विचारलं बाबा रात्री तुम्ही कीर्तनाला गेला होता का, किती त्या ठिकाणी टाळकरी होते, किती माणसं होते, तो म्हणतो येन हेडू मग कर्ण इल्ला ನನಗೆ ಏನ್ ಮಾಡಲಿ, खेळाक ನನಗೆ बरदुल्ला, दृष्टी नाही, मी पाहू शकत नाही ना, त्याचं वर्णन सांगू शकत नाही. बाहेरा मनुष्य आहे. विचारलं, रात्री मोठमोठे स्पीकर लावलेले होते, काय काय ऐकलं बाबा तो, त्याचं उत्तर तेच आलं, तेच उत्तर खेळात बरदुल्ला येईल, ऐकू येत नाही, काय सांगू. मुख्या माणसाला विचारलं, हा रात्री भाजनाला गेला होतास का, रामकृष्ण हरी विठोबा रुक्माई काही तुझ्या वाणीवाट निघालं का, कधी उच्चार ज्याच्या तोंडावाटून आलेला नाही, काढण्याची शक्ती नाही, काढू शकत नाही. तात्पर्य की अव्यंग असा ध्येय प्राप्त होणं हा अतिभाग्याची गोष्ट आहे. ह्या सगळ्या भाग्याच्या गोष्टी आहेत. नाथ महाराज सांगतात, भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तव परम भाग्याची संपत्ती, तेथही विवेकू परमार्थी त्याच्या वशवर्ती सी परमात्मा. सुदृढ म्हणजे अव्यंग, अविकळ, सकळ भोग नव्हे, बहिरे मुखे अंधपंग सर्वांगे सांग सुदृढ. अशा तऱ्हेचा सुदृढ ध्येय प्राप्त होणं, भरतखंडात प्राप्त होणं भाग्याच्या गोष्टी आहेत, भाग्याशिवाय होऊ शकत नाही. महाराज एका ठिकाणी म्हणतात, भाग्य आले ते मनुष्य देहा तो पहा विठ्ठल, तो पहा विठ्ठल, तो पहा विठ्ठल. भाग्य आले ते तोहा पहा विठ्ठल, तोहा पहा, तोहा पहा. भाग्य आले ते मनुष्य देहा भाग्य आले ते भाग्य आले ते मनुष्य देगा तो पहा विठ्ठला, तो पहा विठ्ठल, तो पहा विठ्ठल. भाग्य तो पहा विठ्ठल, भाग्ये आले ती मनुष्य देह. भाग्याशिवाय नरदेह प्राप्त होऊ शकत नाही. हा, पण त्याच्यावरचे पुढील संस्कार जे करणं आवश्यक आहे, हे संस्कार न घडल्याच्या योगानं त्याला मलिनपणा प्राप्त झाला, दुर्मिळ देह मिळाला. हा, पण हा उचित संस्कार जे त्याच्यावरती करणं आवश्यक होतं, हे त्याच्यावरती संस्कार त्याच्यावरती न झाल्यामुळे त्या ठिकाणी जो मलिनपणा प्राप्त झालेला होता, या मलिनपणा घालवण्याकरता सोनाराची जरूर आहे. सोन्याला चांगली चकाकी उत्पन्न करून देण्याकरिता सोनाराची आवश्यकता आहे. याप्रमाणे या मलिन रूपी असणाऱ्या या देहाला त्याला उजळा बसवण्याकरता संत रूपी सोनाराची जरूर आहे. संत रूपी सोनाराची अत्यावश्यकता आहे. आणि तो जर भेटला नाही तर त्या दागिन्याचा मलिनपणा कालत्रय जाणं शक्य नाही. हिरवे डाग पडलेले आहेत,
तो दोष नाहीसा होण्याकरता त्याला उकाड्यामध्ये घातलंच पाहिजे, सुट्ट्या अग्नीमध्ये घातलंच पाहिजे, तेजपाच्या पाण्यातून काढलंच पाहिजे, वाळून त्याला घर्षण केलंच पाहिजे. एवढ्या गोष्टी ज्या वेळेला त्याच्यावरती घडाव्यात त्या वेळेला लाख 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 ते सुवर्ण चंपू लागेल. एवढ्या करता संत रूपी सोनाराची आवश्यकता आहे. आणि आज माझ्या भाग्याच्या योगानं आज अकस्मात मला भेट झालेली आहे. संतांची भेट सहजासहजी होण्यासारखी असं समजू नका. मंत्र्याची भेट सहज होईल, मिनिस्टरची भेट सहज होईल, चक्रवर्ती सम्राट एखादा जरी असला तरी त्याची भेट सहज होईल. पण महात्म्यांची भेट बहु अवघड आहे. संत भेटी किती अवघड आहे सांगायची काही जरूर नाही. बहुश्रुत लोक आहात तुम्ही, नेहमी श्रवण करणारे आहात. वेळेचा तुमच्या अपव्यय करणं माझ्यासारख्याला ते अनुचित वाटतंय. दृष्टांत सांगताना साधू संतांनी सांगितलेलं आहे, व्याघ्र सिंहाचे दूध जोडे चंद्रामृतही हातातडे. परी परी म्हटलं की मागच्या बोलण्यावरती बहिष्कार. परी या शब्दानं काय केलं, चंद्रामृत ही हातातडे. वास्तविक चंद्रामृत हे सगळ्यांना प्राप्त होणारी वस्तू आहे का, चकोराला प्राप्त होणारी ती एक वस्तू आहे. ती ओढ्यालाच ती तेवढी ती कला साधलेली आहे. तुम्हाला आम्हाला त्या अप्राप्त आहे. पण न जाणो यदा कदाचित अभ्यासाच्या योगानं प्रयत्नाच्या योगानं असाध्य ते साध्य करीता सायाच. कारण अभ्यास तुका म्हणे असाध्य असणाऱ्या एखाद्या असंभव जरी घटना जरी असल्या तरी प्रयत्नवादी मनुष्य यदा कदाचित करण्याची शक्यता आहे. चंद्रामृतही हातातडे परी हरिप्रियाची भेटी नातुडे. हे दुर्लभ भाग्य गाढे गा मनुष्या. संतांची भेट कालत्रय बाबा घडणार नाही. पण पूर्व पुण्याच्या योगानं आज मला ज्ञानोबरायची मला भेट झाली. आज माझ्या नाथ महाराजांची भेट झाली, संतांची भेट झाली. त्याच्या योगानं काय झालं, माझं भाग्य उजळलं गेलं. कारण संतांची भेट फार अवघड आहे हो, फार अवघड आहे. ह्याचं कारण आहेत. अगोदर आमच्या बुबळावरती आलेलं पड हा एक दोष. जगामध्ये डोळस माणसं किती आहेत ना आंधळी माणसं किती आहेत हे ठरवायचं अवघड आहे हो. काय सांगावं आता, तुम्ही मला पागलखान्यामध्येच काढणार आहे तर जगामध्ये डोळस माणसं किती आणि आंधळी माणसं किती हे जर पाहायचं जर झालं तर तुम्ही म्हणताल नेत्र चिकित्सक आपण आहात का, आपल्याला सर्टिफिकेट दिलंय काय, परीक्षा तुम्ही दिली आहे काय, डोळ्याची तपासणी करण्याचं ज्ञान तुम्हाला आहे काय. पण संतांनी जेव्हा आम्हाला रस्ता दाखवलेला आहे त्याच्यातून आपल्याला विचार काढायचा आहे. डोळे जगामध्ये किती आणि आंधळे जगामध्ये किती, ह्याचा जर हिशेब पडताळा जर पाहायचा जर झाला तर मेजॉरिटी कुणीकडे होती आणि मायनॉरिटी कुणीकडे होती ते पाहावं लागेल. त्यातली त्यात आणखीन पुन्हा डोळसाच्या जाती किती, आंधळ्याच्या जाती किती, हे काय बोलता तुम्ही, जे खरंच बोलतो दुसरं काय. कशा आहेत, काही जाती आंधळ्याच्या आहेत, काही जाती डोळसाच्या आहेत. त्याचप्रमाणे काही आंधळे आहेत आणि काही डोळे असून आंधळे आहेत, काही डोळे नसून आंधळे आहेत. ते काड्याची पिठीवरती चित्र आहे किंवा 3 माकडाचं बघितलेलं असेल की तुम्ही. त्या 3 माकडाने असंच केलेलं आहे. एकानं तोंडावर हात ठेवलंय, ते म्हणतो तोंड असून बोलू नये. एकानं डोळ्यावर हात ठेवलाय, ते म्हणतो डोळे असून बघू नये. एकानं कानावर हात ठेवलेले, ते म्हणतो कान असून ऐकू नये. त्याप्रमाणे काही लोक जगामध्ये असे असतात डोळे असून आंधळे, काही लोक असे असतात डोळे नसून डोळस, काही लोक असे असतात डोळे नसून डोळस, आणि काही लोक असे असतात की डोळे नसून आंधळे. असं उलट सुलट गणित. कसं आता तुम्हाला जरा थोडी किचकट वाटेल, पण जरा तुझी थोडी आपण फोड जर केली तर मला नाही वाटत की तुम्हाला मी किचकट बोललोय म्हणून. दृष्टीतले कसे प्रकार असतात, काही लोक बाहेरून आंधळे असतात, आतून डोळस असतात. काही लोक असे असतात बाहेरून डोळस असतात, आतून आंधळे असतात. काही लोक असे असतात बाहेरूनही डोळस असतात, आतूनही डोळस असतात. आणि काही लोक असे असतात आतूनही आंधळे असतात आणि बाहेरूनही आंधळे असतात. झालं, हे पटणार नाही तुम्हाला.
काहीतरी आपलं बडबड 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 करायला लागलेले आहेत. अहो बाहेरून डोळस आहे पण आतून आंधळा आहे. काही समाजात लोक असे असतात की आतून डोळस असतात आणि बाहेरून आंधळे असतात. काही समाजात लोक असे असतात बाहेरूनही डोळस आणि आतूनही डोळस. आणि काही समाजात असे असतात बाहेरूनही आंधळा आणि आतूनही आंधळा. तुम्ही आम्ही बाहेरून दिसायला डोळस आहोत, बुबळ अगदी टपोरे आहेत. सुरमा वगैरे घालण्याची जरूरच नाही, काजळी त्याच्यावर फिरवायची जरूरच नाही. बाहेरून टपोरे डोळे अगदी लिंबासारखे बुबळ. बाहेरून डोळस, चर्मचक्षुला डोळस आहोत, परंतु ज्ञानदृष्टी आमच्या ठिकाणी नसल्यामुळे ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. साधू संतांनी असा निर्णय दिलाय. बाहेरून डोळस आहोत पण आतून आंधळे. पटलं तर होय म्हणा बरं का. शिखरच्या नावात काही बदल होत असला तर बघा, पोस्टरवरती आहे की कुठेतरी वाचलेलं नाव, पटलं तर होय म्हणा. तसं सांगतोय मी आपलं आता. हे बाहेरून डोळस पण आतून आंधळे. असं कसं होईल? मोठे मोठे आमचे डोळे असताना साधू संतांनी त्याच्यावरती शेरा मारलाय. आंधळी ती तुका म्हणे संसारी, जिही नाही हरी ओळखेला. पदरचं बोलणार नाही. अक्षराचा पुरावा आधार असल्याशिवाय एक अक्षर आहे आमच्या तोंडावर दुसरं येणार नाही. विनोद म्हणून एखाद्या वेळाला बोलेन काहीतरी, परंतु तत्वाच्या दृष्टीने सिद्धांताच्या दृष्टीने जर बोलायचं जर झालं, पुरावा असल्याशिवाय बोलता येणार नाही. आंधळी ती तुका म्हणे संसारी, जिही नाही हरी ओळखेला. हा जगामध्ये पुष्कळ डोळस माणसं दिसत असतील, परंतु भगवंताला जाणून घेण्याची ज्याच्या ठिकाणी दृष्टी नाही, ज्याच्या अंतःकरणामध्ये तीव्र तळमळ नाही, असा मनुष्य डोळस म्हणून जरी जगामध्ये वावरत जरी असला, तथापि तो आंधळा. बाहेरून डोळस आहे पण आतून आंधळा आहे. सूरदास या नावाचा पंजाबी ब्राह्मण जो होता, हा चर्मचक्षुना आंधळा होता, बाहेरून आंधळा होता, पण आंतरदृष्टी तिची डोळस असल्याच्या योगाला भगवंताला आपलासा केला. भगवंताचा डिंगर झाला. चर्मचक्षुना आंधळा पण ज्ञानदृष्टीनं डोळस. आमचे ज्ञान बरं आहे तर खूप बरं आहे. चर्मचक्षुनही डोळस म्हणजे बाहेरूनही डोळस आणि आतून ज्ञानदृष्टीने डोळस. आणि आमचे धृतराष्ट्र बाबा बाहेरूनही आंधळे आणि आतूनही आंधळा. संजयाने तिथे चेहरा मारला नव्हता. मला वाटत होतं बाहेरून आंधळा असेल पण आतून तरी डोळस असेल. पण बाहेरूनही आंधळा आणि आतूनही आंधळा. असो ह्या अंधत्वाचा या ठिकाणी आपल्याला नुसता विचार डोळ्यापुढे ठेवण्याकरता दाखवलाय. कोणत्या पदाकरता मी सांगू लागलेलो होतो, भाग्याला उजळा देण्याकरता संतच होणार पाहिजे होता, पण हेच संत आहेत हे ओळखण्याकरता दृष्टी आमची डोळसपणाची कुठे आहे? आम्ही कुणालाही संत म्हणतो झालं. संत म्हणायला संताचा अधिकार यानं प्राप्त केलेला आहे किंवा नाही हे आम्ही न पाहताना, काय मृत्यू सारखा बोलतोय, काय 3 तासाला तरी अगदी आस्खरीत कीर्तन केलं, वा 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 वा, संत आहे, मोठा महात्मा आहे, पक्का लाबाड आहे, पक्का टाक्या. कीर्तन करता आलं म्हणजे तो संत झाला असं म्हणता येणार नाही. प्रवचन करता आली म्हणजे तो संत झाला असं म्हणता येणार नाही. एखाद्या संताच्या कुळात पूर्व पुण्याच्या योगानं जन्माला आला म्हणजे त्याला संत म्हणता येणार नाही. तीर्थयात्रा करू लागला म्हणजे त्याला संत म्हणता येणार नाही. गोपीचंदनाचे टिळे अंगावरती वाटेल तेवढे उठवले म्हणजे त्याला संत म्हणता येणार नाही. गळ्यामध्ये तुळशीच्या रुद्राक्षाच्या नानाविध प्रकारच्या माला धारण केलेल्या असल्या म्हणजे त्याला संत म्हणता येणार नाही. हातामध्ये भोपळा घेऊन चौकड सगळ्या ह्याच्यातनं हिंदू लागला म्हणजे त्याला संत म्हणता येणार नाही. म्हणजे प्रथम संतांचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घेण्यापूर्वी संत कसले असतात आणि कोणते असतात हे अगोदर बघितलं पाहिजे. नवती ते संत करिता कीर्तन सांगता पुराण, नवती संत, नवती ते संत वेदाच्या पठणे कर्माचरणे, नवती संत, नवती ते संत माळा मुद्राच्या भूषणे भस्म उधळणे, नवती संत, नवती ते संत तपतीर्थाटणे शिविलियावन, नवती संत. म्हणजे पहिल्या प्रथम संत कुणाला म्हणावं, संत ते कोण, संत ते कोण हे अगोदर कळून घेणं पहिलं कार्य आहे.
नंतर पुन्हा त्यांचं दास्यत्व करणं, तद्विद्या प्रणिपात, तो प्रश्न पुढचा वेगळा आहे. पण संत कोण अगोदर हे ओळखलं पाहिजे, नंतर पुन्हा संतांचा कृपा प्रसाद प्राप्त करून घ्यायचा हे पुढचं कार्य आहे. संतांची भेट दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे. हा, पण आज माझ्या भाग्याच्या योगानं मला असं निश्चित काही सांगता येत नाही की पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मदाजी फळासी आली, परमानंदू आजी मानसी भेटी झाली या संतांची, असं काही मला सांगता येत नाही. ह्या जन्मातल्या पुण्याच्या योगाने भेट झाली का पूर्वजन्मातल्या पुण्याने भेट झाली मला काही निश्चित सांगता येत नाही. योगम तुम्हाला सांगतो, कोणत्या पुण्याशी कोण फळ आली. संताचिया कोणत्या मधनं थापा मारावं लागतं, तो त्याच्याशिवाय स्वर माझ्या कानावरती येत नाही. तुम्ही ऐकायच्या नादी लागला की थापच मारायचं विसरतंय तुमचं. कीर्तनात सुद्धा थापा मारल्याशिवाय चालत नाही, म्हणजे पक्वाचा हो. कोणत्या पुण्याशी कोण फळ आले, पाऊले देखील संतांची या. आज माझ्या भाग्याच्या योगानं माऊलीची भेट झालेली आहे. त्याच्या योगानं माझं भाग्य कसं झालं, हा उजळ झालं. पहिला मलिन असणारा अलंकार संतांची भेट झाल्याच्या योगानं, संतांचं दर्शन पुढच्या दृक्पथामध्ये त्याचा विचार आहे. संत दर्शनी हा लाभ. आपण पहिल्या चरणातल्या अर्ध्या भागातच लुडबुड करायला लागलेलो आहे, पुढच्या चरणाचा विचार नव्हे. हा संतांच्या भेटीच्या योगानं उजळ. हा उजळ म्हणजे काय, पहिला मलिन असणारा अलंकार संतांनी त्याला पॉलिश केला, त्याच्या योगानं काय झालं, हा कायापालट झाला. उजळा त्याला चढल्याच्या योगानं कायापालट झाला. हा महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय पहा, बर वेधाले आलो या ठाया, झाले आलो या ठाया,